राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या पक्ष बदलाच्या मागे राजकीय पुनर्वसन, मतदारसंघांचा विकास, भविष्यातील गणितं अशी प्रमुख 5 कारणं मानली जात आहेत. ही नेमकी काय कारणं आहेत आणि प्राजक्त तनपुरे यांनी का भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला यावरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि विकास कामं असं एक प्रमुख कारण प्राजक्त तनपुरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिलेलं आहे. प्राजक्त तनपुरे हे आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असला तरी ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही प्राजक्त तनपुरे यांनी अजित पवार गटात किंवा सत्तेसोबत जाण्यास तेव्हा नकार दिला, ते गेले नाही. मात्र आज त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासाठी विकास कामं आणि मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न हे एक प्रमुख कारण दिलेलं आहे. नेमकं काय कारण आहे ते पाहूया. प्राजक्त तनपुरे यांनी पक्षात प्रवेश करता स्पष्ट केलं की त्यांचा राहुरी पाथर्डी मतदारसंघ हा प्रामुख्यानं ग्रामीण भागातील आहे. तिथे शेती, पाणी आणि विजेचे गंभीर प्रश्न आहेत. विरोधी पक्षात राहून या प्रश्नांची सोडवणूक करणं कठीण जात असल्याचं त्यांनी सांगितलं. सत्ताधारी सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाच्या रखडलेल्या विकास कामांना गती देणं हे त्यांच्या भाजप प्रवेशाचं पहिलं मोठं कारण असल्याचं ते स्वतः सांगतात. दुसरं जे कारण आहे ते समोर येतंय ते म्हणजे राहुरी पोटनिवडणुकीतील त्यागाचं त्यांना हे फळ मिळालेलं आहे. नोव्हेंबर 2024 मधील विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांचा राहुरी मतदारसंघातून पराभव झाला होता. भारतीय जनता पक्षाचे शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांचा पराभव केला होता. ऑक्टोबर 2025 मध्ये भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यावेळी महाविकास आघाडीकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना लढण्याची संधी असतानाही त्यांनी ही निवडणूक लढलेली नव्हती. त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर तनपुरे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती, ज्यामुळं भाजपचा विजय सोपा झाला आणि कर्डिले यांचे चिरंजीव या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये विजयी झाले होते. तेव्हापासूनच भाजप त्यांना या त्यागाच्या बदल्यात मोठं राजकीय बक्षीस देईल अशी एक शक्यता वर्तवली जात होती. अशा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होत्या आणि ही शक्यता आता प्रत्यक्षात येताना दिसतीये. प्राजक्त तनपुरे यांच्या पक्ष बदलाचं तिसरं प्रमुख कारण जे मानलं जात आहे ते म्हणजे अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी. भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवण्याचा शब्द मिळाला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या मतदारसंघात महायुतीचं संख्याबळ, विशेषतः भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ हे सर्वाधिक आहे आणि त्यामुळं येथून विजयी होणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. विधानसभेतील पराभवानंतर पुन्हा एकदा आमदारकी मिळवून मुख्य प्रवाहातील राजकारणात येण्यासाठी त्यांना भाजपचा हा पर्याय अधिक सोयीचा आणि सोपा वाटल्याचं मानलं जात आहे. मुख्य राजकीय प्रवाहामध्ये राहण्यासाठी विधानसभा, विधान परिषद या दोन्हीपैकी एका सभागृहाचं सदस्य असलं पाहिजे आणि त्यामुळं सगळी कामं ही सोपी होतात असा एक नरेटिव्ह जो निर्माण झालेला आहे. त्यानुसारच प्राजक्त तनपुरे यांनी आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून विधान परिषदेच्या मार्गे पुन्हा एकदा सभागृहात जाऊन आमदार होण्याचा मार्ग सुकर करून घेतल्याचं यामुळं मानलं जातंय. चौथं जे कारण आहे ते म्हणजे स्थानिक सहकार आणि नगरपालिकेवरील पकड मजबूत ठेवणं. तनपुरे कुटुंब हे अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मातब्बर घराणं मानलं जातं. राहुरी नगरपालिकेसह स्थानिक संस्थांवर त्यांची मजबूत पकड आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपसोबत गेल्यास स्थानिक पातळीवरील संस्था, कारखाने आणि कार्यकर्त्यांना सत्तेचं बळ मिळेल आणि त्यांची कौटुंबिक राजकीय सत्ता देखील टिकून राहील, हे यामागचं एक कारण मानलं जातं. हे एक व्यावहारिक कारण असल्याचं म्हटलं जातं. आणि 5वं जे कारण आहे ते सर्वाधिक महत्त्वाचं आहे ते म्हणजे शरद पवार गटातील मर्यादित राजकीय भविष्य आणि महायुतीचं संख्याबळ. अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघाचं एकूण संख्याबळ पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचं पारडं प्रचंड जड आहे. 461 पैकी जवळपास 199 सदस्य हे भाजपचे आहेत. या उलट
शरद पवार गटाकडे फक्त 50च्या आसपास सदस्य आहेत। अशा वेळी महाविकास आघाडीत राहून पुन्हा निवडणूक जिंकणं किंवा राजकीय अस्तित्व टिकवून ठेवणं हे आव्हानात्मक ठरणार होतं। त्यामुळे त्यांनी सुरक्षित राजकीय भविष्यासाठी महायुतीचा हात धरल्याचं मानलं जातंय। प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे सख्खे भाचे आहेत। जयंत पाटील हे शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत। पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक मानले जातात आणि त्यांचे हे भाचे आहेत। भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशापूर्वी त्यांनी आपल्या सोशल मीडियाचा डीपी बदलून मामा जयंत पाटील यांचा हात जोडलेला फोटो ठेवला आहे। म्हणजे एकंदरच त्यांनी मामाची माफी मागत आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करतोय असं एक भासवण्याचा दाखवण्याचा एक प्रयत्न आहे। शरद पवार आणि मामा जयंत पाटील यांना सामोरं जाण्याचं धाडस माझ्यात नाही असं देखील काही माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलेलं आहे। अशी त्यांची भावनिक प्रतिक्रिया देखील आज काही माध्यमांच्या समोर बोलताना समोर आलेली आहे। शरद पवार साहेबांची काय प्रतिक्रिया असते? नाराज आपला असं बोललं जात आहे, काय फोन वगैरे झाला त्यांनी भेटणं अवश्य भेटेल त्यांना। माझ्याकडे काय प्रतिक्रिया मला माहीत नाही काय बोलते, पण मला नाही भेटता आलं, जयंत पाटील साहेबांनी नाही भेटता आलं। सुप्रियाताईंची माझी चर्चा झाली, पवारांची माझी चर्चा झाली। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि मतदारसंघासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट सांगितलंय। भारतीय जनता पक्षात प्रवेश करणारे प्राजक्त तनपुरे हे ते नेते आहेत जेव्हा राष्ट्रवादीची फूट पडली होती आणि अजितदादांनी पहाटेचा शपथविधी केला होता तेव्हा त्यांनी जे राज्यपालांना पत्र सादर केलेलं होतं, या पत्रावरती फक्त एका आमदाराची स्वाक्षरी नव्हती आणि ते म्हणजे प्राजक्त तनपुरे होते। मात्र आज तेच प्राजक्त तनपुरे भारतीय जनता पक्षामध्ये सामील झालेले आहेत। या सगळ्या 5 कारणांबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोणतं कारण हे अधिक चपखल आहे आणि खरं आहे असं तुम्हाला वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच राजकीय बातम्या आणि व्हिडिओंसाठी माय महानगर लाईव्हला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।